शेतकरी बंधूंनो नमस्कार. मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड. आता मायकोरायझा म्हणजे काय आणि ह्युमिक ॲसिड म्हणजे काय? ज्यावेळेस आपण पिकाला मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड देत असतो किंवा ॲप्लाय करत असतो, त्याचे एकंदरीत फायदे आपल्या पिकावरती कोणकोणते दिसून येतात. त्याचबरोबर मार्केट्समध्ये आपल्याला मायकोरायझा कोणकोणत्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे, ह्युमिक ॲसिड कोणत्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याचबरोबर मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड ज्यावेळेस आपण पिकाला अप्लाय केल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे आपल्या वनस्पतीवरती, आपल्या प्लॉटवरती दिसून येतात. ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर तसं पाहायला गेलं मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड. आता मायकोरायझा म्हणजे काय? मायकोरायझा ही एक बुरशी आहे आणि ही बुरशीचं काम काय आहे? ही बुरशी आपल्या पिकांच्या मुळांच्या सानिध्यामध्ये कशा पद्धतीने राहते? सहजीवन पद्धतीने राहते आणि मुळाच्या सानिध्याच्या आसपासची जे पोषक अन्नद्रव्ये असतात, ते उपलब्ध करून देण्याचं काम ही कोण करत असते? मायकोरायझा करत असते. आणि ह्युमिक ॲसिडचं काम काय आहे? ह्युमिक ॲसिड म्हणजे काय? एक सेंद्रिय पदार्थाचा विघटित घटक आहे, जो आपल्या मातीतला जो सेंद्रिय कर्ब आहे, तो वाढवण्याचं काम करत असते. आणि सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे आपल्या जमिनीची काय होणार आहे? सूक्ष्म जीव जे आहेत त्यांची हालचाल वाढणार आहे. आणि हे आपल्याला मायकोरायझा आणि ह्युमिक ॲसिड मधला फरक दिसून येतो. म्हणजेच मायकोरायझा ही बुरशी आहे आणि आपला ह्युमिक ॲसिड हा एक सेंद्रिय पदार्थाच्या विघटनामधला तयार झालेला एक घटक आहे. आता ह्यांची ऍक्च्युली कार्यप्रणाली म्हणजेच ह्यांचं कार्य वनस्पतीवरती कसं आणि कोणत्या पद्धतीने होतं. मुळातच मायकोरायझा ही बुरशी सदृश्य जे धागे असतात ते काय करतात, मुळांच्या कक्षेच्या बाहेरपर्यंत पसरत असतात आणि कक्षेच्या आजूबाजूचे जे काय तर अन्नद्रव्ये आणि पाणी हे शोषून मुळांच्या सानिध्यामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे आपली मायकोरायझा करत असते, बुरशी. आणि ह्युमिक ऍसिडचं कार्य कसं असतं, ही मातीची रचना सुधारते, अन्नद्रव्याची जमिनीतली उपलब्धता वाढवते आणि मुळांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे पोषक द्रव्य असतात त्याच्यासाठी ह्युमिक ऍसिड मदत करते. तर ही एकंदरीत कार्यप्रणाली आपण बघितली. त्याचबरोबर मायकोरायझा आपण पिकाला दिल्यानंतर आपल्या पिकाला कोणकोणते फायदे होतात, तर त्याच्यामधला पहिला फायदा आहे जे जमिनीमधला असणारं स्फुरद, झिंक, तांबे, आयर्न यांचं शोषण प्रमाणापेक्षा चांगल्या पद्धतीने वाढतं. दुसरं, जी पाणी आपण दिलेलं असते वॉटर इफिशियन्सी म्हणजेच पाण्याची उपयोग कार्यक्षमता वाढवण्यास देखील आपल्याला मायक्रोरायझा मदत करत असतो. मुळांचा वाढ आणि विस्तार चांगल्या पद्धतीने वाढल्यामुळे आपल्या झाडाची कॅनॉपी चांगली मेंटेन होते. दुष्काळाला सहनशीलता वाढते आणि उत्पादनामध्ये वाढ होऊन आपल्या त्या फळाचा, पिकांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढते. त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड जर आपल्या प्लॉटला, वनस्पतीला दिलं तर त्याचे फायदे आपल्याला काय दिसून येतात? तर जमिनीमधली मातीची भुसभुशीतपणा वाढतो, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा जलधारण क्षमता वाढते आणि अन्नद्रव्याची उपलब्धता आणि शोषण देखील वाढते. त्याचबरोबर सूक्ष्मजीव जे असतात जमिनीमध्ये त्यांची क्रिया, हालचाल आणि संख्या देखील वाढून आपल्या जमिनीतली जी क्षारता आणि पीएच आहे त्यांचा समतोल साधला जाऊन आपल्या पिकाची वाढ, फुलधारणा, फळधारणा वाढीसाठी आपल्याला ह्युमिक ऍसिड मदत करत असतं. त्याचबरोबर हे मायकोरायझा आणि ह्युमिक ऍसिड आपल्या पिकासाठी कधी वापरू शकतो? अगदी लागवडीसाठी वापरू शकतो, स्लरीच्या माध्यमातून वापरू शकतो किंवा मधल्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण ह्या दोन्ही गोष्टी वापरू शकतो. तसं पाहायला गेलं मायक्रोरायझा पेरणी किंवा लागवडीच्या वेळी आपण वापरू शकतो किंवा मुळांच्या संपर्कात देणं हे सुद्धा आपल्याला प्रभावशाली दिसून येतं. ह्युमिक ऍसिड कधी वापरू शकतो? तर पेरणीपूर्वी बेसल डोस म्हणून किंवा फवारणी किंवा विद्राव्य खता किंवा आपण ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेस फर्टिगेशन करत असतो तेव्हा सुद्धा ह्युमिक ऍसिड आपण वापरू शकतो. आता हे मायक्रोरायझा आणि आपलं ह्युमिक ऍसिड हे कोणकोणत्या फॉर्म्स मध्ये आपल्याला मार्केट्समध्ये उपलब्ध आहेत? तर तसं पाहायला गेलं आपल्याला पावडर, ग्रॅन्युल किंवा द्रवरूप फॉर्म मध्ये तिन्ही फॉर्म मध्ये आपल्याला मायक्रोरायझा हे मार्केट्समध्ये उपलब्ध आहे. ह्युमिक ऍसिड आहे ते फक्त आपल्याला पावडर आणि द्रवरूप फॉर्म मध्ये आपल्याला मार्केट्समध्ये उपलब्ध आहे. आता ह्याचे परिणाम आपल्याला कधी दिसून येतात? मायक्रोरायझा किंवा ह्युमिक ऍसिड आपण पिकावरती वापरल्यानंतर आपल्याला परिणाम कधी दिसून येतात? तर ह्याचा जो परिणाम आहे मायक्रोरायझाचा, तो परिणाम हळूहळू पण दीर्घकालीन परिणाम आपल्याला दिसून येतात आणि भविष्यामध्ये त्या पिकामध्ये खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला रिझल्ट दिसायला मिळतात.
आणि ह्युमिक ॲसिडचा आपल्याला परिणाम कधी दिसून येतो? परिणाम हा लवकर दिसून येतो आणि मातीची गुणवत्ता जी आहे ती दीर्घकाळ टिकते. तर हे एकंदरीत आपल्याला परिणामच्या बाबतीत. आता ह्या दोघातला थोडक्यात फरक काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे मायक्रोरायझा असताना ही बुरशी आहे आणि ह्युमिक ॲसिड असताना हा सेंद्रिय विघटनामधला तयार झालेला एक घटक आहे. ही जिवंत बुरशी असून मुळांच्या सानिध्यामध्ये सहजीवन पद्धतीने राहून आसपासचं पोषक अन्नद्रव्य, पाणी मुळांना उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोरायझा करत असतं. आणि ह्युमिक ॲसिड हे काय आहे? हे सेंद्रिय पदार्थ असून मातीची गुणवत्ता वाढवून, मातीची पोरॉसिटी वाढवून, जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढवून, सूक्ष्मजीवांची हालचाल संख्या वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड आपल्याला मदत करत असतं. आता हे दोन्ही प्रॉडक्ट ह्युमिक ॲसिड आणि मायक्रोरायझा एकत्र देऊ शकतो का? तर हो. का? दोन्हींचा एकत्र वापर केल्यामुळे मातीची सुपीकता वाढणार आहे. मुळांची वाढ चांगली होऊन भविष्यामध्ये उत्पादनामध्ये देखील सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसून येईल, जेव्हा हे दोन्ही प्रॉडक्ट्स आपण एकत्र वापरतो. आता हे कोणकोणत्या पिकावरती परिणाम करतं किंवा कोणकोणत्या पिकावरती आपल्याला चांगला रिझल्ट दिसतं? मोस्टली सगळ्या पिकामध्ये आपण ते वापरू शकतो. कापूस असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, ऊस असेल, फळझाडं असतील, भाजीपालावर्गीय पिकं असतील, या सर्व पिकामध्ये आपण ह्या दोन्ही प्रॉडक्ट्स वापरू शकतो. तसेच मायक्रोरायझा, ह्युमिक ॲसिड हे आपण स्लरीच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकतो. जेणेकरून मायक्रोरायझा जर स्लरीच्या माध्यमातून अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून ते शेवटपर्यंत दिलं, तर एकंदरीत रिझल्ट सुद्धा आपल्याला खूप चांगला येणार आहे. तर असेच शेतीवरती नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.